रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी जोगेश्वरी या भूखंडा प्रकरणी आता त्यांची चौकशी होणार आहे। रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी होणार आहे। त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ईडी कडून कारवाई करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। मनोज, या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर उबाटा गटाच्या नेत्यांवरती आता ईडी कडून टांगती तलवार आहे। आपण पाहिलं तर किशोरी पेडणेकर, सुरज चव्हाण आणि आता रवींद्र वायकर यांच्याकडनं ईडीची चौकशी सुरू आहे। आपण पाहिलं तर आज उबाटा गटाचे नेते रवींद्र वायकर यांना आज ईडी कडून चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता रवींद्र चव्हाण यांची चौकशी ईडी कार्यालयामध्ये होणार आहे। आपण पाहिलं तर जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांची ही चौकशी होणार आहे आणि आपण पाहिलं तर रवींद्र वायकर यांच्यावर ईडी कडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे। कारण की आपण पाहिलं तर रवींद्र वायकर यांनी बनावट कागदपत्र ही बनवल्याची माहिती ईडीला भेटली आहे। त्या संदर्भात ईडी कडून हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पाहिलं तर उबाटा गटाच्या नेत्यांवरती मोठं संकट हे ईडी कडून निर्माण झालेलं आहे आणि उबाटा गटाच्या तिन्ही नेत्यांवरती ईडी कडून चौकशी सुरू आहे आणि त्यात आज रवींद्र वायकर यांची 11 वाजता ही चौकशी होणार आहे। मनोज, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।